श्री स्वामी समर्थ. आपण सर्वजण स्वामीच्या नामाचा जप करतो, पण तुम्हाला माहिती आहे का की माळ जपण्याचे काही कडक नियम आहेत. जर तुमची पद्धत चुकीची असेल तर त्या जपाचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही. माळ कशी धरावी आणि जप कधी करावा जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. जप केल्याने केवळ चित्त शुद्ध होत नाही, तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मकता निर्माण होते. स्वामी समर्थांच्या जपासाठी तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ वापरावी. जपासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त किंवा पहाटेची वेळ. यावेळी जप केल्याने मन शांत राहते आणि आध्यात्मिक लाभ मिळतो. पण लक्षात ठेवा, दुपारी 12 ते 5 या वेळेत जप करणे टाळावे असे शास्त्र सांगते. अनेकांना माळ कशी धरावी हे कळत नाही. माळ नेहमी उजव्या हाताच्या मध्यमेवर म्हणजेच मधल्या बोटावर ठेवावी आणि अंगठ्याने मणी ओढावा. विसरूनही तर्जनीचा म्हणजे पहिल्या बोटाचा स्पर्श माळेला होऊ देऊ नका, कारण ते अहंकाराचे प्रतीक मानले जाते. माळेच्या मध्यभागी असलेल्या